बायकांमधला डायबिटीस किती लवकर शोधता येईल? काय काय गोष्टींच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याकडे इन्शुलिन रेझिस्टन्स येतं? मी जर कमी खाल्लं ना तर माझं वजन कमी होऊ शकतं. जेव्हा तुम्ही कमी खाता म्हणजे तुमचा फॅट लॉस नाही तर तुमचा मसल Muscle लॉस loss होतो. होतो. म्हणजे तुम्ही 16 तास फास्ट केलं आणि 4 पोळ्या भरपूर दणकून भात घेतला, त्याच्याबरोबर थोडं स्वीट घेतलं, तुमचं वजन कमी होतंय पण तुम्हाला विकनेस येतोय. कॅलरीज कमी करत असताना उगीचच आपण कुठले तरी शेक्स घ्या, पावडरी घ्या, नुसते सूप्सच प्या, त्याने तुम्हाला पूर्ण पोषण मूल्य मिळणार नाही. पण खरं जे काही सत्व आहे, जीवनसत्व म्हणतो आपण, की न्यूट्रिशनचा जो गाभा आहे, हे वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर लागते. हे म्हणणंच मला चुकीचं आहे. 2-2 महिने, 3-3 महिने जिम करून सुद्धा लोकांचे वजन हलत नाही. वजन कमी करणं अख्ख्या महाराष्ट्राचा आणि अख्ख्या भारताचा हा विषय आहे आणि आम्ही किती जरी पॉडकास्ट घेतले लोकांचा एक रिक्वेस्ट आहे की सर वजन कसं कमी करायचं त्याबद्दल अजून एक पॉडकास्ट घ्या. तर त्यासाठी आम्ही अजून एक पॉडकास्ट घेऊन येतोय आणि ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला माहिती होईल की वजन कमी करण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात किंवा काय मिथ्स आहेत, तर त्या सगळ्या आपल्याला मॅडम एक्सप्लेन करतील. तर मी पहिले रिक्वेस्ट करतो आपल्या गेस्टना की मॅडम तुम्ही आपल्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडं सांगा. मी डॉक्टर प्रणिता अशोक. मी MBBS केलं, MD केलं आणि मग PhD केलं न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझम. आणि करण्यामागचा हेतू असा होता, की आता सध्या जो ट्रेंड आहे, ओबेसिटी, सिडेंटरी हो. लाईफस्टाईल, डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड, PCOD अनएंडिंग आहे. PCODचं नाव पण चेंज केलं त्यांनी. PCOS हे सगळं त्यांनी जे चेंज केलेलं आहे. कारण या सगळ्या चेंजमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे लाईफस्टाईल. आणि लाईफस्टाईलशी रिलेटेड तुमची ओबेसिटी. ओके. आणि ओबेसिटीला जर का तुम्ही घाला घातलात, तर या सगळ्या आजारांवरती तुम्हाला मात मिळवता येते. म्हणजे बरोबर. इट इज रिव्हर्सिबल. आलं हम्म. लक्षात? म्हणून हाच टॉपिक जेव्हा मी MDला केला, म्हणजे MD फिजिओलॉजी केलं मी MBBS नंतर, तर तेव्हा मी बायकांमधला डायबिटीस किती लवकर शोधता येईल ओके. किंवा त्यांच्यामध्ये न शोधताच काही बायका अशा आहेत, की ज्यांना डायबिटीस आहे पण त्यांना माहितीच नाहीये. ओके. किंवा किती जणांमध्ये प्री डायबेटिक आहे आणि त्यांना त्याचा पत्ताच नाहीये. हा स्टडी मी जेव्हा MD असताना केला, तेव्हा असं लक्षात आलं, की आपल्याकडे न्यूट्रिशनल डेफिसिट खूप आहेत. हम्म. आणि त्याच्यासाठी म्हणून मग मी MD नंतर PhD केलं न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझममध्ये. तेव्हा पण बायकांवरतीच तो सगळा पूर्ण स्टडी केलेला होता, की ज्याच्यामध्ये काय-काय गोष्टींच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याकडे इन्शुलिन रेझिस्टन्स येतोय. आपल्याकडे प्री डायबिटीस येतोय, आपल्याकडे डायबिटीस येतोय. आणि मग जेव्हा प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, तेव्हा हा 40 ते 45 वयातला इश्यू नाहीच आहे आता. हा ओबेसिटी हा इश्यू हा तुमचा चिल्ड्रन असल्यापासून, मुलांपासून ते ओके. म्हाताऱ्यांपर्यंत आलेला ट्रेंड आहे आत्ताचा. बरोबर. आणि तो ट्रेंड ह्याच्यासाठी आला, की लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये सिडेंटरी लाईफस्टाईल, बैठी जीवनशैलीमुळे बाहेरच्या खाण्याचा खूप जास्त आपल्याला आता ॲक्सेस मिळतोय. म्हणजे यू कॅन ऑर्डर केलं, की एक लगेच 10 येते. मिनिटात घरात येतंय. कुठलेही कष्ट नाहीत, काही नाही, काही नाही. बरं ते जे फूड आहे, ते हेल्दी फूड म्हणू शकत नाही आपण. कारण जेव्हा आपण असं 10 मिनिटात फूड ऑर्डर करतो, हो. तेव्हा त्या फूडची क्वालिटी, त्याचं जे तेच ना. काही त्याला मारलेला मस्का म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये केलेला जास्तीत जास्त बटरचा उपयोग, तेलाचा उपयोग आणि त्याच्यामुळे ते चविष्ट केलेलं आहे. पण चविष्ट करता-करता आपण हे अनहेल्दीकडे कधी जातो हे आपल्याला कळत नाही. आणि आपण जेव्हा अशा गोष्टींचा वापर करतो, तेव्हा पहिल्यांदा सवयी मुलांना लागतात. हो. आणि मग मुलांना त्याची सवय होते. मग त्यांना घरचं खाणं पण आवडत नाही. तसा प्रॉब्लेम झाला, की बाहेरची पाकिटं येतातच. म्हणजे बिस्किट्स आले, चिप्स आले, त्याच्यानंतर आता तर भरपूर स्नॅक्स जे हो. आलेले आहेत बाजारांमध्ये. हे सगळ्यांचा वापर करता ते जेव्हा खातो तेव्हा कमी क्वांटिटीत हाय कॅलरी मिळते तुम्हाला. ओके. आणि ते परत-परत खाण्याची इच्छा होते. आणि हम्म. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये आता ओबेसिटीचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. आणि हम्म. तो सगळ्यात मोठा आपल्यासाठी चॅलेंज म्हणतो आपण, की पुढच्या जनरेशनला आपण जेव्हा नेतोय पुढे, तेव्हा त्यांना डायबिटीज, बीपी असं देतोय आपण 20व्या-30व्या वर्षीच. बापरे. आणि हे अलार्मिंग आहे, कारण हे पेशंट्स सध्या आपल्याकडे जास्तीत जास्त यायला लागलेले आहेत. बरोबर. पण जेव्हा मॅडम बघतो ना घरामध्ये, तर कोणाच्या घरात बघितलं तर किंवा फिल्ममध्ये पण दाखवताना, असं दाखवतात, की ती स्त्री असते ना, ती घराची काळजी घेते आणि ती सगळ्यांना सांगते, की "आप शुगर मत खाओ हां, आप ये लड्डू मत खाओ." हं, घरी पण आपली आई सांगते, "पप्पा नाही खायला देऊ नका." हं. मग
पुरुषांमध्ये डायबिटीस किंवा हे अशा गोष्टी असण्याचं प्रमाण जास्त आहे का कम्पेअर टू स्त्रियांमध्ये? कारण आपल्याला समाज दिसत नाही तसं जास्त. हां, आता स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इश्यूज जास्त आहेत. ओके. पुरुषांमध्ये तुम्ही स्टार्ट फ्रॉम युअर चाइल्डहूड टू अगदी एल्डरलीपर्यंत एकच आहे टेस्टोस्टेरोन. पण बायकांमध्ये तो प्रकार नाहीये. बायकांमध्ये तुमच्या प्रेग्नन्सीच्या वेळा येतात, पोस्ट प्रेग्नन्सी येतं, मेनोपॉज येतो. त्याच्यामुळे ओके. हॉर्मोनल जास्त फ्लक्च्युएशन्स असल्यामुळे हे जे डाएट रिलेटेड इश्यूज आहेत, न्यूट्रिशनल ते जास्त लवकर होतात. ओके. पण पुरुषांमध्ये पण होतात. कारण जेव्हा तुम्हाला पुरुषांमध्ये ओबेसिटी वाढायला लागते, हेच बैठी जीवनशैली, रोजचा ताण-तणाव, ऑफिसमधली टेन्शन्स, त्याच्यानंतर चांगल्या खाण्याचा अभाव, आपण जो म्हणतो की होममेड फूड, हो. असं आता खूप कमी होत चाललेलं आहे, बरोबर आहे. काहीतरी सबस्टिट्यूट आपण शोधत असतो. त्याच्याबरोबरच आपली अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, या सगळ्या हॅबिट्स आहेत. त्याच्यामुळे पुरुषांमध्ये पण हे डिसीजेस आता कॉमन व्हायला लागलेले आहेत. ओके. खूप वर्षांपर्यंत पुरुषांमध्ये थायरॉइड असण्याची शक्यता खूप कमी असते, पण आता ती पण ओके. आपल्याला दिसू लागलेली आहे. कारण थायरॉइड हे नेहमी बायकांमध्ये आपण हो, कॉमन बघतो, पण आता बघतो. पुरुषांमध्ये पण थायरॉइडचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा लहान मुलगा असो किंवा मध्यम वयीन असो, या सिडेंटरी लाईफस्टाईलचा फटका हा प्रत्येक एज ग्रुपला आता होतोय. आणि हम्म. त्याच्यामुळे हा जास्त कन्सर्न व्हायला लागलाय, की त्याच्यामुळे हे जे हेल्थ बर्डन्स आहेत, ही इकॉनॉमीवरती अफेक्ट करतात आपल्या. बरोबर. म्हणजे पूर्ण देशाच्या इकॉनॉमीवरती हे सगळे हेल्थ अफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे हे बर्डन वाढत चाललंय. म्हणून आता नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजेच हे डायबिटीज, थायरॉइड मला झाला तर तुम्हाला होईल असं नाहीये. हां. म्हणून हे नॉन कम्युनिकेबल आहे. तर त्याची संख्या जास्त वाढत चालल्यामुळे आपल्याला ते रिव्हर्स करण्याच्या दृष्टीनं जास्त पॉलिसीज आता तयार व्हायला लागलेल्या आहेत, हम्म. की कुठेतरी ह्याला आपल्याला आळा घालता आलं पाहिजे, जेणेकरून पुढे होणारे हे जे काही आजार आहेत ते आपल्याला टाळता येतील. त्यांच्यावरचं हेल्थ बर्डन टाळता येईल. स्वतःचं जे काही आपलं नुकसान होतंय शरीराचं, ते टाळता येईल. म्हणून आता या सगळ्या आपण म्हणतो मोहीम, चळवळ, की हो. ओबेसिटी होऊच द्यायची नाही. पहिल्यांदाच आपण स्वतःच्या टेस्ट करून घ्यायच्या आणि जर असेल तर आपण रिव्हर्स करण्यासाठी काय-काय करू शकतो. हे सगळे मेजर्स जर लवकरात लवकर सुरू केले, तर हे सगळं रिव्हर्सिबल असतं. त्याच्यामुळे स्पेशली लहान मुलांकडे त्यांची ओबेसिटी आणि 20ल्या 30ल्या मुलांची ओबेसिटी ही जास्त आपल्याला काळजीपूर्वक हँडल करावी लागणार आहे. बरोबर. पण आता हे झालं आपण पुरुषांबद्दल बोललो, स्त्रियांबद्दल बोललो. पण आता सगळ्यांचा ओव्हरऑल जर विचार केला ना, तर सगळ्यांना असं वाटतं, की मी जर कमी खाल्लं ना, तर माझं वजन कमी होऊ शकतं. हं. जनरल डॉक्टरकडे जाण्याच्या आधी प्रत्येकांना असं वाटतं बाय डिफॉल्ट, की मी कमी खाल्लं म्हणजे माझं वजन कमी होईल. तर हे काय मिथ आहे का खरं? नाही, हे मिथ कसं आहे माहिती आहे का? कारण जेव्हा तुम्ही कमी खाता, तेव्हा तुम्ही कमी कॅलरीज घेता, बरोबर आहे. हं. पण कॅलरीज बरोबर तुम्ही पोषण मूल्यांचा विचार करत नाही. ओके. आपल्याला सगळी पोषण मूल्य शरीराला मिळाली पाहिजेत आणि मग आपला वेट लॉस झाला, तर ओके. तो हेल्दी वेट लॉस म्हणून धरला जातो. नाही तर तुम्ही खूप कमी खायला लागलात, क्रॅश डाएट करायला लागलात, की काय होणार आहे? तुमचं जे काही ग्लुकोज जे आहे, हे तुमच्या मसलमधून काढलं जाणार आहे. ओके. म्हणजे तुमचा फॅट लॉस नाही तर तुमचा मसल मसल लॉस लॉस होतो. होणार. तुमचं हायड्रेशन, शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्याच्यामुळे वीकनेस यायला लागतो. त्याच्यामुळे ओके. खूप कमी खाऊन जेव्हा तुम्ही क्रॅश डाएट करता, तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स पण व्हायला लागतात. म्हणून योग्य प्रमाणात, प्रत्येक घटक पोषण मूल्य म्हणजे योग्य फायबर, योग्य प्रोटीन, योग्य कार्ब्स, योग्य फॅट, हे जेव्हा तुम्ही बॅलन्स्डमध्ये सुरू करता, तेव्हा तुमची बॉडी जे चरबी घटवते ती आयडियल असते. त्याच्यामध्ये तुमचा मसल लॉस होत नाही. त्याच्यामध्ये ओके. तुमचं डिहायड्रेशन होत नाही, म्हणजे पाण्याचा लॉस पण होत नाही. मग तिथे तुमचा फॅट लॉसच होतो. कारण शरीराला जे पाहिजे ते मिळालं तरच शरीर बरोबर. चुकीचं पुढे. फॅट हे डिझॉल्व्ह करायला मदत करते. त्याच्यामुळे योग्य खाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे रादर दॅन कमी खाणं. बरोबर. त्याच्यामुळे कारण आपलं शरीर हे कॅलरी कॅल्क्युलेटर नाहीये. हो. आलं लक्षात? तर कॅल्क्युलेटर आपण बनवलेत. तेच म्हटलं. कॅलरी कॅल्क्युलेटर हे आपलं शरीर नाहीये, तर आपलं शरीर हे केमिकल लॅब आहे. आणि ओके. त्या केमिकल लॅबमध्ये सगळे हॉर्मोन फिरत असतात. हॉर्मोन काम करत असतात. तुम्ही जर क्रॅश डाएट केलं, कमी कॅलरीज केला, की तुमच्या हॉर्मोनवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून योग्य बॅलन्स डाएट घेऊनच तुम्ही जर का ते केलंत, तर बरोबर तुमचं फॅट कमी होतं, तुमचे मसल प्रिझर्व्ह होतात आणि मग तुम्हाला योग्य तो बेनिफिट मिळतो. बरोबर. मग आता तुम्ही एवढा वर्ष ऑब्झर्व्ह केलं असेल अनेक लोकांना आणि वेगवेगळे टेक्निक्स निघाले असं सायन्स सारखं बदलत असतं. तर आतापर्यंत फास्टिंगच्या कोणकोणत्या टेक्निक्स आहेत तुम्ही सांगू शकता का? त्यांचं काय म्हणजे कसं ते वर्क करतात? हां, आता फास्टिंग हे
कोण किती कसं करतं ह्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. आता फास्टिंग केलं, समजा एखादा माणूस म्हणतो मी 16 तास फास्ट करतो, 8 तासाच्या विंडोमध्ये खातो. हम्म. पण जेव्हा तो 16 तास फास्ट करतो, तेव्हा त्याला डायबिटीसची मेडिसिन चालू आहेत का? ओके. प्रेग्नंट लेडींना, लॅक्टेशन लेडींना हे अजिबात मान्य नसतं की तुम्ही इतक्या तासांचं फास्टिंग करणं. शिवाय जर नॉर्मल असं आणि फास्टिंग करताय, पण त्या फास्टिंग जेव्हा तुम्ही खाताय, त्या पिरियडमध्ये तुम्ही किती कॅलरीज घेताय हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही 16 तास फास्ट केलं आणि 4 पोळ्या, भरपूर दणकून भात घेतला, त्याच्याबरोबर थोडं स्वीट घेतलं. आपल्याकडे मध्ये ती फॅशन होती ना 55 मिनिटात जेवण हो. संपवायचं. त्याच्यात जेवढं काही समोर असेल तेवढं जर का सगळं हाणत बसलात, तर इट इज नॉट पॉसिबल. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींचा बॅलन्स, तुमचं बॅलन्स फूड पण पाहिजे, तुमच्या कॅलरी रिस्ट्रिक्शन थोडं तरी त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे, तरच तुम्हाला योग्य ते रिझल्ट मिळतो. मग तुम्ही ते 12 तासाच्या फास्टिंगने करा, 16 तासाच्या फास्टिंगने करा, 3-3 तासाने खा, कुठल्याही ओके. पद्धतीने करा. पण तुमच्या शरीराला त्याची इजा झाली नाही पाहिजे. कॅलरीमध्ये पण तुम्हाला थोडासा रिस्ट्रिक्शन ठेवला पाहिजे आणि बरोबर. तुम्हाला हे सगळं करताना फ्रेश वाटलं पाहिजे. हम्म. तुम्हाला वीकनेस नाही आला पाहिजे. तुमची बरोबर. चिडचिड नाही झाली पाहिजे. उलट तुम्हाला एनर्जेटिक वाटलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे वेट लॉस करता, तेव्हाच तुमचा फॅट लॉस होतो, मसल गेन होतात आणि मेटाबॉलिझम सुधारतं, ना की मंदावतं. क्रॅश डाएटमध्ये तो खूप मोठं नुकसान असतं की तुमचं मेटाबॉलिझम मंदावतं. त्याच्यामुळे नंतर तुम्ही कितीही कमी खाल्लत तरी तुमचं वजन कमी होत नाही. बरोबर. आणि अनेक जण म्हणतात की आपण रात्री पण म्हणजे असं असतं की 7 वाजता खाल्लं, 6 वाजता खाल्लं, तर म्हणजे चांगलं बॉडीसाठी आपलं वजन वाढत नाही. पण 8 नंतर खाल्ल्यानंतर आपलं वजन वाढतं. हां, आता ही तुमची सोय पण असते, बरोबर आहे. आणि हा एक नियम पण आहे, की साधारण लवकरात लवकर जेव्हा तुम्ही जेवाल, तेव्हा तुमच्या बॉडीला रिकव्हर होण्याची संधी मिळते. म्हणजे एखाद्या माणसानं 10:30-11ला जेवला, तर तिथून पुढे त्याचं डायजेशनचं काम सुरू राहील. ओके. म्हणजे बॉडी तोपर्यंत काम करतीच आहे जोपर्यंत तुम्ही खाताय. कारण पचवण्याचं तर काम करावं लागणार. हो. मग बॉडी रिकव्हर कधी होणार? बॉडी हम्म. शांत कधी होणार? जर रिकव्हर मोडमध्ये गेली नाही, तर शरीरातल्या दुरुस्त्या कधी होणार? आपण फक्त खाण्या-पचवण्याचंच काम देतोय त्यांना. त्याच्यामुळे असं आपण म्हणतो, की साधारण 8च्या आत जर का जेवलात, तर झोपेपर्यंत एक 2-3 तासाचा तुम्हाला वेळ मिळतो. त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीने ते डायजेशन केलेलं असतं आणि मग जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा तुमचे हार्मोन बॅलन्स, तुमची रिकव्हरी फेज, तुमची ग्रोथ, ही सगळ्या गोष्टी त्या झोपेतच होत असतात. त्याच्यामुळे झोप ही खूप महत्त्वाची असते. 7 ते 8 तासाची विंडो जर आपल्याला झोपेची मिळाली, तर बॉडी पूर्ण रिकव्हर होते आणि मग चांगल्या बॉडीला हॅबिट जर का लागल्यात, तर आरोग्य सुधारायला नक्कीच मदत मिळते. तेच जर का 10-11 वाजता एकदम हेवी खाल्लं, कारण आपण मुक्त झालेलो असतो दिवसभराच्या कामातून. मग ॲसिडिटी, ब्लॉटिंग, गॅस, वेट गेन हे सगळे इश्यूज तुम्हाला दिसायला लागतात. बरोबर. त्याच्यामुळे आपण म्हणतो, की शक्यतो 8च्या आत जेवण्याचा प्रयत्न करा. मग रात्रीचं जेवण स्किपच केलं, तर मग कसं आहे? स्किप केलं, तर तुम्हाला मध्येच रात्री कुठे भूक लागली, तर तुम्ही जे नको ते खायला सुरुवात करता. म्हणजे कुठे चिप्सची पाकिटं, कुठं बिस्किटाची पाकिटं, कारण बॉडी क्रेव्ह करते. तुम्ही खाणं स्किप केलं, तरी पण बॉडीची नीड नाही ना कमी होते. ओके. मग ती नीड कंप्लीट करण्यासाठी ते तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं खायला प्रवृत्त करतं. म्हणूनच आपण जेवण झालं तरी आपल्याला खाल्ल्यासारखं वाटत नाही. आपण कुठे फ्रीज उघड, मग कुठे आईस्क्रीम आहे का बघतो, इथे काहीतरी पाकीट पडलंय, मग ते थोडंसं खाऊन बघतो. 2 बिस्किटं चला खाऊन घेऊ, आपलं पोट भरलेलं नाही अजून. हे असं केलं तर मग चुकीचं खाणं जास्त होतं. म्हणजे म्हणून वजन अजून वाढतं. अजून वाढतं. साहजिक आहे ना, अजून वाढणार वजन ते. त्याच्यामुळे स्किपपेक्षा योग्य प्रमाणात, योग्य वेळेला खा आणि मग स्टॉप करा. जेणेकरून कधी तुम्ही पार्टीला गेलात, ती गोष्ट वेगळी. मग ते तर जगण्यासाठी आहेच आहे ना. ते एक दिवस बॉडी तुम्हाला रिकव्हरीला, पण तुम्ही रोजच तसं करायला लागलात, तर बॉडीला त्रास होणार आहे. मग ती तुम्हाला फटके देणार आहे. मग ते फटके तुम्हाला भोगावे लागतात. बरोबर. मग सकाळी उठल्या-उठल्या ॲसिडिटीची गोळी खावी लागते. कारण ते डायजेशन कधी करणार बॉडी? रिकव्हरी फेजला जात नाही आणि बरोबर. आजार बळावतात. बरोबर. आता हे गोळ्या वगैरे सगळ्यांच्या बऱ्याचशा चालू आहेत. मग हे वजन जे वाढलंय लोकांचं, त्यामुळे अशा तुमच्या किती पेशंट लक्षात आलं असेल की ह्यांच्या फक्त वजन वाढले म्हणून ह्या गोळ्या चालू आहेत, बाकी त्यांचा काही त्यांना त्रास नाहीये? 99.9 ओके. वजनामुळे झालेले आजार आहेत. ओके. मी जे मगाशी सांगितले, ते सगळे आजार हे वजनामुळे झालेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण त्यांचं 5 किलो वजन कमी होतं ना, तेव्हा त्यांच्या बीपीच्या गोळ्या कमी व्हायला लागतात. ओके. त्यांचा थायरॉईडचा डोस कमी व्हायला लागतो.
त्यांची ओबेसिटी कमी झाली की त्यांच्या डायबिटीसची जी प्रखरता असते, म्हणजे अगदी 9चा डायबिटीस असेल, HbA1c 9, तो 7 पर्यंत यायला लागतो. फक्त वजन कमी केल्यामुळे. फक्त वजन कमी केल्यामुळे. कारण तुमच्या लाईफस्टाईल सुधारल्या कीच तुमचं वजन कमी होतं आणि ती कमी झालं की तुमचे डिसीजेस मागे जायला मदत मिळते. त्याच्यामुळे वजनावरती तुमचा जेवढा फोकस व्यवस्थित ठेवता येईल, तुमचं योग्य वजन, तुमची योग्य झोप, तुमचा योग्य व्यायाम आणि ताणतणावाला तुम्ही कसं हँडल करता, या 4 गोष्टींवरच्या तुमचा तो चौरंग उभा आहे आणि त्यातला एक पाय जरी गेला तरी ते गडबडायला सुरुवात होते. म्हणून या सगळ्यांचा बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. आता आपण जेवण साथीचं स्किप करण्याचं तर बोललो की ते नाही करायला पाहिजे, पण काही जणांचं असतं की मी ऍटलिस्ट नाश्ता तरी स्किप करतो. काहीतरी स्किप करायचं. मला काहीतरी स्किप करायचं, म्हणजे लोकांच्या मनात हे बसलंय की कमी खाल्लं किंवा काहीतरी स्किप केलं का माझं कॅलरीज कमी होतील आणि मला चांगलं वजन होऊ शकतं. नाश्ता स्किप करायचं बऱ्याच जणांचं ध्येय असतं की मला नाश्ता आवडतच नाही किंवा मला भूकच लागत नाही किंवा मला सकाळी सकाळी खावंसं वाटत नाही, मग मी डायरेक्ट जेवण करतो, असं बऱ्याच जणांचं असतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही नाश्ता स्किप करता तेव्हा तुम्हाला ॲसिडिटी होत नाहीये ना, हे बघायला लागतं. ओके, जर तुम्हाला ॲसिडिटी होते आणि तरी पण तुम्ही नाश्ता स्किप करताय, तर मग ते परत तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. त्याने पण तुमचा खूप वेळ फास्ट केल्याने पण तुमचं मेटाबॉलिझम हॅम्पर होऊ शकतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच भूक लागत असेल आणि तुम्ही मुद्दामून खायचं नाही म्हणून टाळत असाल, तर तसं करू नका. काहीतरी छोटी गोष्ट सकाळी जर खाल्लीत, तर जे जास्त उत्तम असतं. म्हणजे एखादं छोटंसं केळं का असेना किंवा थोडेसे ड्रायफ्रूट असतात किंवा एखादं फ्रूट असतं. अशा गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या, तर तुम्हाला ते ॲसिड पण बांधायला मदत होते आणि ॲसिडिटी नाही झाली आणि मग तुम्ही 12 वाजेपर्यंत जेवलात, 11 वाजेपर्यंत जेवलात, तर ते ओके आहे. तुम्हाला काहीच त्रास होत नाहीये, तुम्ही नाश्ता नाही केला, तुम्ही ओके आहात, तर गो अहेड, काही प्रॉब्लेम नाही. पण हे इंडिव्हिज्युअलिटी ठरते की तुम्ही, बरीच लोकं नाही करायचं म्हणून करत नाहीत, कितीही त्रास झाला तरी. तसं करू नका. बॉडी काय सांगते ते बघा आणि मग त्यानुसार ठरवा की नाश्ता करायचा की नाही ते. बरोबर. आता आपण बऱ्याच गोष्टी यात डिस्कस केल्या की काय म्हणजे जवळपास स्किप करण्याचं बोललो. पण आता तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये अशा कोणत्या कॉमन चुका आहेत जी लोक हमखास करतात वजन कमी करण्याच्या बाबतीत? पहिलं म्हणजे पहिलाच आपला जो प्रश्न होता तो, की खाणंच कमी करायचं. पण काय खाणं कमी करायचं आणि काय नाही हे कळलं नाही, बॅलन्स साधता आला नाही, तर तो आपल्याला प्रश्न येतो. पहिलं म्हणजे भाकरी आणि पोळी बंद करून टाकतात, की मला कार्ब्स खायचे नाहीत. हे आत्ताचं अगदी ट्रेंडिंग आहे, की मला कार्ब्सच खायचे नाहीत. मला फक्त प्रथिनं खायची आहेत आणि मग कार्ब्स खाल्ले नाहीत तर मग माझं वजन पण कमी होईल आणि माझी शुगर कमी होईल, असं बऱ्याचदा बोललं जातं. पण कार्ब्स हे आपलं इंधन आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट हे बॉडीला इंधन म्हणून वापरायचे असतात. जर तुमची गाडी आहे आणि त्याच्यात तुम्ही पेट्रोलच टाकलं नाही, तर तुमची गाडी काय होणार आहे? किती घासणार आहे? आणि मग ती चुकीच्या पद्धतीनं कॅलरीज मिळवणार आहे. कारण त्यांना बॉडीच्या सगळ्या फंक्शनसाठी एनर्जी लागत असते. मग ती कुठून मिळणार आहे? मग तुमचे मसल वीक होतात. मग तुम्हाला वीकनेस यायला सुरू होतो. तुमचं वजन कमी होतंय, पण तुम्हाला वीकनेस येतोय. हे योग्य नाहीये. त्याच्यामुळे थोड्या का प्रमाणात पण तुम्हाला कार्बोहायड्रेट हे शरीरात घेणं गरजेचंच असतं. म्हणजे भाकरी असू देत, पोळी असू देत किंवा भात असू देत, हे जे काही आहेत, याचं ठराविक प्रमाण हे शरीराला आवश्यकच असतं आणि ते नाही मिळालं तर मग ते दुसऱ्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करतं. म्हणून आपण जेव्हा कधी डाएट सुरू करतो, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा वीकनेस यायला लागतो, एनर्जी लॉस सारखं वाटायला लागतं किंवा भूक व्हायला लागते, चिडचिड व्हायला लागतात, घरात भांडणं व्हायला लागतात खाण्यावरून. हे आपल्याला टाळता येतं जर आपण कार्ब्स पण आपल्या रोजच्या आहारात इन्क्लूड करणं गरजेचं आहे. आणि नुसते कार्ब्स नाही म्हणत आहे. नुसते कार्ब्स हे 2 प्रकारचे आहेत. एक तर सिंपल कार्ब्स आणि एक कॉम्प्लेक्स कार्ब असतात. सिंपल कार्ब्स म्हणजे तुमची साखर. मग साखर ज्याच्यामध्ये जास्त आहे, असे आपण टाळले तर ते योग्यच आहे. म्हणजे काय, की आपण अगदी खूप जास्त साखरेचा चहा घेतोय किंवा आपण बिस्किट, चहाबरोबर बिस्किट घेण्याची सवय असते. चिप्स आहेत, आपले सगळे रिफाईन प्रॉडक्ट्स आहेत, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स आहेत, या सगळ्यांमध्ये साखर आहे. ती नका घेऊ. पण तुम्ही कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे काय, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, भात, हे सगळे कॉम्प्लेक्स कार्ब आहेत. त्याच्यामध्ये फायबर्स पण असतात आणि ते शरीरासाठी आवश्यक असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी ठेवून तुम्हाला सिंपल कार्ब्स टाळता आले तर त्याचा नक्की फायदा होईल. पण या गोष्टी पूर्णपणे बंद करायच्या नाहीत. काही ठराविक प्रमाण त्याचं पण असणं गरजेचं आहे. ही सगळ्यात मोठी चूक आपण करतो.
दुसरं म्हणजे कॅलरीज कमी करत असताना उगीचच आपण कुठले तरी शेक्स घ्या, पावडरी घ्या, नुसते सूप्सच प्या, त्याने तुम्हाला पूर्ण पोषण मूल्य मिळणार नाही. परत तोच इफेक्ट होतो. थोडे दिवस आपण पाळतो आणि मग नंतर आपल्याला एकदम भूक वाढायला लागते. मग आपण कुठलाही विचार न करता जे समोर येईल, जे आवडेल ते खायला सुरुवात करतो. हम्म. आणि तिसरं म्हणजे कीटो डाएट सारखे जे प्रकार असतात, ज्याच्यामध्ये साधारणपणे फक्त नॉन व्हेजिटेरियन पार्टच जास्त खाल्ला जातो. म्हणजे अंडे खातो, चिकन खातो, फिश खातो, बरोबर. कार्ब्स खात नाही आपण. याच्यामध्ये मग काय होतं, जर तेच घ्यायला सुरुवात केली, तर बॉडीला एक नॉशिएटिंग प्रोसेस सुरू होते आणि तुम्ही कुठल्याही कीटो डाएट करणाऱ्याला बघा, तो 1 महिन्याच्या वरती ते करू शकत नाही. कारण नंतर त्याला ते नॉन-व्हेज बघितलं तरी नॉशिया यायला लागतो. मग ओके. अशा वेळेला असं काहीतरी एक पूर्णपणे सोडून आणि काहीतरी एक पूर्णपणे चालू ठेवून असं करण्यापेक्षा तुम्ही त्याचा बॅलन्स घेतलात, म्हणजे फिश खाल्ले तर थोडासा राईस खाऊ शकतो आपण त्याच्याबरोबर. चिकन खाल्लं तर थोडीशी भाकरी किंवा पोळी त्याच्याबरोबर खाऊ शकतो, की जेणेकरून तो बॅलन्स जर साधता आला, तर हे तुमचं डाएट कधीच फसणार नाही. फसतं कधी? जेव्हा एका गोष्टीवरती ते डिपेंड ठेवतो. कुठलंही एक असं जगात सुपर फूड म्हणून नाहीये. हम्म. जे काही आहे ते योग्य प्रमाणात, योग्य वेळेत घेतलं तर ते सुपर फूड ठरू शकतं. म्हणजे काय, की एक पेरू जर का घेतलात तुम्ही, तर तो पेरूमध्ये पण इतकी छान पोषण मूल्य आहेत. पेरू हे असं फ्रूट आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनसुद्धा सापडतं. नाहीतर ओके. इतर फ्रूटमध्ये आपल्याला विटामिन्स, मिनरल्स जास्त असतात आपण म्हणतो. पण हो. पेरूमध्ये तुम्हाला फायबर्स तर आहेच आहेत. लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे. त्याच्यामुळे ते रोज 1 पेरू खाल्ला, तरी तो तुम्हाला सुपर फूड कोणत्या सारखं पण देऊ सीझन शकतं मध्ये. ते. हां, आता नुसता पेरूच नाहीये, जांभळं घ्या किंवा करवंद घ्या. करवंद म्हणजे आपण काळी मैना म्हणतो, आता आलेली हो. आहे बाळ. त्या काळी मैनेमध्ये एक वैशिष्ट्य काय आहे त्याच्या न्यूट्रिशनमध्ये, की त्याच्यामध्ये आयर्न पण आहे आणि व्हिटॅमिन सी पण आहे. ओके. आपण काय करतो, वरण-भातावर तूप घेतो, लिंबू पिळतो. लिंबू का पिळतो? व्हिटॅमिन सी त्याच्यात ॲड करून त्यातला आयर्न आपल्याला ॲब्सॉर्ब करायचा आहे. पण काळी मैन्यामध्ये तुमचं आयर्न आणि व्हिटॅमिन सी दोन्ही पण. एकत्र आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर अॅनिमियामध्ये अशासारखी जर लोकल फ्रुट्स खाल्ली, तर तुमचं हिमोग्लोबिन अप व्हायला खूप चांगली मदत करतं. म्हणजे तेव्हा तुमचं काळी मैनासुद्धा सुपर फूड ठरतं. पण आपण काय करतो, ब्लूबेरीजच्या मागे जातो, अॅव्होकाडोच्या मागे जातो. जो ओके. अॅव्होकाडो तुम्हाला ₹130 ला मिळतो, तेच पोषण मूल्य तुम्हाला ₹30च्या स्प्राउट्समध्ये मिळतात, ज्याच्यात आपण थोडेसे शेंगदाणे घातलेत, थोडेसे स्प्राउट घेतलेत. हे करून बघा. म्हणजे मी म्हणतीये म्हणून मान्य करू नका. Google करा. तुम्हाला कळेल, की दोघांचं पोषण मूल्य जवळपास सेम असतं. ओके. पण आपण अॅव्होकाडोच्या मागे लागतो. आपण त्या उसळीला, त्या शेंगदाण्यांना ज्याचं पॉवर हाऊस आहे तो, न्यूट्रिशनचं हम्म. पॉवर हाऊस आहे, त्याला आपण तेवढं महत्त्व देत नाही. पण आपण अॅव्होकाडो घ्यायला अगदी ते म्हणतो ना, मार्केट पछाडून काढतो ते. ₹150 ला मिळालं तरी ते घेतो. पण तेच आपल्या हम्म. इंडियन आहारात पण आहेच आहे. बरोबर. अगदी साधी कढीपत्त्याची चटणी जर का घेतलीत तुम्ही, तर त्याच्यामध्ये प्रचंड छान प्रकारचं आयर्न असतं. ओके. आपल्याकडे कढीपत्ता काय करतो, फोडणीला घालतो, ताटात घेतला की बाजूला काढून खात ठेवतो. नाही आपण. तो आत आणा. म्हणजे काय, की कढीपत्ता खूप स्वस्त मिळतो. तो काही हो, खूप. महाग नाहीये. तो साधा भाजीवाले वाळवा फ्रीवाले पण देतात. फ्रीवालेमध्ये देतात. येस, ती फ्री गोष्ट तुम्हाला अॅनिमियाला कमबॅक करण्यासाठी आणि आपल्या देशामध्ये अॅनिमिया म्हणजे रक्तक्षयाचं प्रमाण, हिमोग्लोबिन कमी असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. अशा वेळेला अशासारख्या गोष्टी तुम्ही सुपरफूड म्हणून वापरल्यात, तर त्या नक्कीच तुम्हाला फायदेकारक ठरणार आहेत. म्हणजे हम्म. त्या ताटात बाहेर काढणाऱ्या कढीपत्त्याला जर ताटाच्या आत घेतलं, आत घेणं खूप सोपं आहे. तुम्ही कुठल्या पण भाजीमध्ये जेव्हा तुम्ही खोबरं, कोथिंबीर किंवा आलं लसूणची पेस्ट करताना त्याच्यात कढीपत्ता टाका. तुम्हाला त्याची चव पण कळणार नाही आणि पोषण मूल्य ॲड होतील. किंवा तोच कढीपत्ता थोडासा वाळवून घ्या, मिक्सरला काढा, थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडं मीठ टाका आणि ती चटणी तयार होते. ती चटणी तुम्ही रोज जेवताना सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्या. हम्म. किती बेस्ट पोषण मूल्य तुम्हाला मिळतंय. पण या गोष्टींकडे आपलं लक्ष जाणार नाही. आपलं लक्ष ब्लूबेरीज, एव्होकाडोज अशा गोष्टींकडे जातं. त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे ते पण खूप चांगलं आहे. खूप चांगली पोषण मूल्य असणारे पदार्थ आपण खातोय. जर तुम्ही आपलं आणि इंडियन आणि फॉरेन कल्चर बघितलं, तर त्यांच्यामध्ये पालेभाजी, फळभाजी खूप कमी असतात बघा. हम्म. मेन ते फक्त प्रोटीनवरतीच भर देतात. म्हणजे चिकनचं बर्गर, चिकनचं हे, अंडे अशाच गोष्टी प्रचंड प्रमाणात खातात. पण पालेभाजी, फळभाजी त्यांच्या आहारात खूप कमी असतात. पण खरं जे काही सत्व आहे, जीवनसत्व म्हणतो आपण, की न्यूट्रिशनचा जो गाभा आहे, तो तुमच्या व्हेजिटेबल्समध्ये आहे.
कारण ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला आयर्न मिळतं, फॉलिक ॲसिड मिळतं, विटामिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात, फायबर्स मिळतात, जे आपल्या पोटातल्या बॅक्टेरियांना खाद्य म्हणून वापरले जातात आणि त्याच्यामुळे पोटातले बॅक्टेरिया खूप चांगल्या प्रकारचं पचनशक्ती निर्माण करू शकतात आणि तीच पचनशक्ती तुमचं मूड सुधारायला पण मदत करते. कारण तुमचे जे काही पोटांच्या आतड्यातल्या ज्या काही नर्व्हज आहेत, त्या सगळ्या ब्रेनशी कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे ते सुधारलं तर तुमचं ब्रेन पॉवर पण सुधारतं, तुमचा मूड सुधारतं, तुमची मेमरी सुधारते. त्याच्यामुळे आहारामध्ये तुमच्या हिरव्या पालेभाज्या, फ्रुट्स हे आलेच पाहिजे. बरोबर. पण आता एक टॉपिक आहे म्हणजे वन ऑफ द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक म्हणू शकतो आपण त्याला. हं. तो की व्हेज आणि नॉन-व्हेज. कारण हे 2 असे गट आहेत, जे कधी एकमेकांचं ऐकत नाही. नॉन-व्हेजवाले म्हणतात की नॉन-व्हेजच भारी आहे. व्हेजवाले म्हणतात की व्हेजच चांगलं आहे आणि हे काय वाईट आहे नॉन-व्हेज खाणं. पण ॲज अ ह्युमन बॉडी म्हणून मला तुम्हाला विचारायचं की एखाद्याचं वजन कमी करायचं आहे, तर त्यासाठी कोणता बेस्ट डाएट असेल? म्हणजे त्यांनी जास्त व्हेज प्रिफर करायला पाहिजे का नॉन-व्हेज प्रिफर करायला पाहिजे? व्हेज, नॉन-व्हेज हा जी कॉन्ट्रोव्हर्सी आहे, याच्यामध्ये मी म्हणेल व्हेजवाल्यांकडे दूध आहे आणि नॉन-व्हेजवाल्यांकडे अंडं आहे. ओके. जे कंप्लीट प्रोटीन असणारं फूड आहे. हं, पण त्या व्यतिरिक्त पण जर का व्हेजवाल्यांना नाही खायचं नॉनव्हेज, हं. बरोबर आहे, आणि त्यांना व्हेज खाऊनच वजन कमी करायचंय, तरी पण 100% पॉसिबल असतं. ओके. कारण त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या डाळी आहेत. त्यांच्याकडे सगळ्या अन्नधान्यांच्या कॉम्प्लेक्स कार्ब असणारे म्हणजे मिलेट्स जे म्हणतो आपण, ते आहेत. त्यांच्याकडे सोयाबीन आहे, त्यांच्याकडे पनीर आहे, त्यांच्याकडे टोफू आहे, त्यांच्याकडे चिया सीड्स पण आहेत, ज्या खूप चांगल्या आता समजल्या जातात प्रोबायोटिक म्हणून. त्यांच्याकडे सब्जा आहे, त्यांच्याकडे फळभाज्या आहेत, पालेभाज्या भरपूर आहेत, की जेणेकरून पूर्ण पोषण मूल्य त्यांना त्याच्यातून पण मिळू शकतं. पण मेहनत पण जास्त आहे का इकडे व्हेजमध्ये वजन कमी करायला का नाही? नाही, 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 नाही. तुम्ही रोजच्या आहारातच खाताय ना पालेभाज्या, फळभाज्या. तेच तुम्हाला खायचंय. ओके. त्याच्यामुळे मेहनतीचा पण प्रश्न येणार नाहीये. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, की जेव्हा तुम्ही नॉन व्हेजिटेरियनकडे येता, तेव्हा तुम्हाला डायरेक्ट प्रोटीन सोर्स जास्त मिळतो. बरोबर आहे. पण तिथे पण फायबर लॅकिंग असतात. म्हणजे ओके. अंडं आहे, तर अंड्यामध्ये फायबर नाहीये. अंड्यामध्ये B12 पासून, सेलेनियम पासून, व्हिटॅमिन डी पासून त्या येलोमध्ये सगळं दडलेलं आहे, जे आपण घाबरतो खायला. त्या अंड्यामध्ये प्रोटीन तर आहेच आहे आणि चांगल्या प्रकारची सगळी पोषण मूल्य पण आहेत. पण त्याच्यात फायबर नाहीये. ओके. मग काय करतो? कांदा, टोमॅटो घालून ऑमलेट तयार करतो. हम्म. झाला मिक्स डाएट तयार तुमचा. तुम्ही फायबर त्याच्यात ॲड केले. सो ऑमलेट हे फायबर प्लस सगळं न्यूट्रिशन असणारं, पोषण मूल्य असणारं आहे. नक्की नो डाउट आता बऱ्यापैकी व्हेजिटेरियन असून पण निदान अंड तरी आम्ही खातो अशी म्हणणारी आहेत. म्हणजे एगेटेरियन आहेत. हो. जर त्यांनी तसं केलं तर निदान चांगला जो पार्ट आहे खाण्याचा तो त्यांना मिळतो आणि बाकीचं दूध, दुधाशी रिलेटेड पदार्थ पण आपल्याला आहेत जे प्रोटीन पण देतात आणि बाकीचे पोषण मूल्य पण देतात. त्याच्यामुळे नुसतंच नॉन-व्हेज खाऊन मी वजन कमी करू शकतो, हे दादांत चुकीचं आहे. कारण माझ्याकडे येणारे 70% पेशंट हे व्हेजिटेरियन आहेत ओके. आणि 30% पेशंट हे नॉन व्हेजिटेरियन. पण दोन्हीचा बॅलन्स केला तर ते जास्तच चांगलं जातं. जर एकाच बाजूचं घेतलं तर थोडंसं पोषण मूल्य आपल्याला इकडे ओढण्यासाठी काही प्रकारचं अन्न जास्त प्रमाणात द्यावं लागतं. तसं जर का कंबाईन असेल व्हेज, नॉन-व्हेज तर आपल्याला ते जास्त सोपं जातं. फक्त नॉन-व्हेज असेल तर मात्र कॉन्स्टिपेशनचे वगैरे पण इश्यूज येऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी पण त्यांच्या आहारात व्हेजिटेरियनचा पार्ट जो असतो, पालेभाज्या, फळभाज्या, फ्रुट्स निदान ते तरी त्याच्यामध्ये ॲड केलं तरी त्यांना पूर्ण अन्न मिळू शकतं. म्हणजे कॉम्बिनेशन हे नेहमीच चांगलं आहे. पण इंडिव्हिज्युअल असलं तरी खूप मोठा फरक पडणार नाहीये. त्यांच्या प्रेफरन्सना. पण अशी खूप कमी लोकं आहेत की जे रोजच नॉन-व्हेज खातात. युजुअली आपल्यामध्ये साधारण आठवड्यातून 2दा ते 3दा नॉन-व्हेज आणि उरलेल्या दिवशी व्हेज असंच आहे, जरी ते नॉन-व्हेज असतील तरी. आणि त्याच्यामुळे तो बॅलन्स साधला जातो. काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि तर मग ह्यामध्ये अजून एक प्रश्न होतो की आता आम्ही काही दिवसांपूर्वी डिस्कस करत होतो की सध्या क्वालिटी ऑफ फूडमध्ये पण खूप डिफरन्स आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रोटीन घ्यायला पाहिजे, डॉक्टर वगैरे सांगतात सगळे. पण त्यात पण डिफरंशिएटर आहेत मार्केटमध्ये की एखादं 300ला येतं, एखादं 600ला येतं, एखादं 2000ला येतं, एखादं 5000ला येतं. मग क्वालिटी ऑफ जे फूड आहे ना, ती पण किती मॅटर करते हे वजन कमी करण्यामध्ये? पहिलं म्हणजे वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर लागते. हे म्हणणंच मला चुकीचं आहे. कारण मी आत्तापर्यंत जेवढे म्हणजे 70 वर्षांच्या आजीपासून ते 10 वर्षाच्या मुलापर्यंत जेव्हा वेट लॉस केलेला आहे, तेव्हा मला तिथे कुठेही प्रोटीन पावडरची गरज पडलेली नाहीये. कारण ओके. मी खाण्यातूनच मॅनेज करते, की तुम्ही हे जास्त प्रकारचं चांगलं अन्न खाल्लत तर तुम्हाला ते फरक पडणार नाही. आणि हे प्रूव्ह पण केलेलं आहे, की आपण जेव्हा पेशंटला
पहिल्यांदा एंट्री करतो, तेव्हा त्याचं आपण मसल मास, फॅट मास हे सगळं नोंद करून घेत असतो. आणि वजन कमी करताना दर 5 किलोला आपण परत ते रिपीट करत असतो. तर त्यामध्ये मला कुठेही त्यांचं मसल मास कमी झालंय, असं दिसून आलेलं नाहीये. त्याच्यामुळे ओके. मला तरी आत्ता त्याच्यामध्ये गरज पडली नाहीये. पण अशी बरीच जिमला जाणारी लोकं आहेत, की हेवी जिम करतायत, ॲथलीट्स आहेत, की ज्यांना ते एक स्कूप प्रोटीन पावडर घेतात आणि उरलेलं हम्म. डाएटवरती मॅनेज करतात. ओके, त्यांची गरज वाढली आणि मग त्यांनी घेतलं आहे तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण नॉर्मल लोकांना जर का ते खूप जास्त हेवी एक्सरसाइज करत नाहीयेत, तर त्यांना एक्स्ट्रा प्रोटीन म्हणून प्रोटीन पावडरची गरज पडते, हे मला मान्य नाही. त्यातूनही ब्रँडविषयी विचारणार असाल, तर ब्रँड हा मी कुठल्याच ब्रँडला प्रमोट करणार नाहीये, कारण मी कुठलाच ब्रँड सांगत नाही. पण प्रॉब्लेम असा असतो, की जी गोष्ट 5,000 ला मिळते, तीच ₹600 ला मिळत असेल, तर काहीतरी काळं-बेरं आहे. हम्म. आणि ते काळं-बेरं आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकतं. मग ते ओके. प्रिझर्व्हेटिव्ह असतील, ॲडेड शुगर असेल किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स असतील किंवा आपण इमल्सिफायिंग एजंट्स वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. आणि ॲडिटिव्ह म्हटल्यानंतर त्याची किंमत जर तेवढ्याच किलोला तेवढी ठेवायची असेल, तर अजून बरंच काही असू शकतं, जे आपल्याला माहिती नसतं. लेबल वाचावं लागतं. चुकीचं आहे की नाही हे पटकन कळत नाही. थर्ड पार्टी त्याला अलाउन्स आहे का, ते पण आपण बघत नाही. त्याच्यामुळे हे घेताना खूप मोठे तफावत आहे आणि त्याच्याबद्दल मी तरी काही बोलू शकत नाही, कारण ते तुम्हाला इंडिव्हिज्युअल ठरवावं लागतं. पण आता जे महाग तेच चांगलं असेल, तर मग ₹600 आणि ₹6,000 कंपेअर करताना ज्याचं त्याने हम्म. ठरवलेलंच उत्तम आहे. बरोबर. आणि मगाशी जे तुम्ही उदाहरण दिलं कढीपत्त्याचं, जे की एक आपल्या एखाद्या व्यक्तीच्या लाईफस्टाईलमध्ये रोजचा पार्ट आहे. हं, तर आमच्याकडे एकदा एक डॉक्टर आले होते. त्यांना हं. मी असंच विचारलं होतं, की हार्टच्या रिलेटेड होते ते पॉडकास्ट. त्यांना विचारलं, की काय करायला पाहिजे व्यक्तीने एखाद्या स्वतःची केअर करण्यासाठी. त्यांनी काय सांगितलं, सिंपल आहे, की तुम्ही ज्या डेली हॅबिट आहेत त्या ऑब्झर्व्ह करा तुमच्या, की तुम्ही खालून दररोज लिफ्टने ऑफिसला येताय, करेक्ट. तर तुम्ही चालत या. बरं का? तुम्ही तुमच्या आईला हाक मारताय, पाणी आणून दे. तर तुम्ही उठून पाणी घ्या. अशा जरी गोष्टी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केल्या, तर तुम्ही तर तुमच्या लाईफमध्ये खूप चांगला इफेक्ट होऊ शकतो. तसंच वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय लोकांना आपल्या ॲडवाईस कराल, की जे डेली बारीक-बारीक गोष्टी आहेत, जे लोकांच्या मिस होतात, की ज्या त्यांनी केल्या लाईफमध्ये म्हणा फूडमध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये, डेली हॅबिट्समध्ये, तर त्यांच्या लाईफमध्ये खूप इम्पॅक्ट पडू शकतो. जे सरांनी सांगितलं ते अतिशय बरोबर आहे. कारण एनर्जी एक्सपेंडिचरमध्ये नीट म्हणून एक प्रकार असतो. नॉन एक्झरसायझिंग ॲक्टिव्हिटी एक्सपेंडिचर. ओके, ओके. जे असतं. तर ते सगळ्यात महत्त्वाचं असतं कारण 60% ते 70% एनर्जी बॉडी तिथे वापरत असतं. म्हणजेच काय, की जिन्यानं चालत वरती येणं, दिवसभर घरात ॲक्टिव्ह राहणं, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ॲक्टिव्ह राहून ती गोष्ट करणं आणि छोट्या-छोट्या गोष्टींना म्हणजे खाली बस स्टॉपजवळ सोडायला जायचं आहे किंवा रस्त्याच्या पलीकडे जाऊन भाजी आणायची आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहाल, तेव्हा तो एनर्जी एक्सपेंडिचर चांगला होतो. बॉडीला तो मान्य असतो. त्याच्यामुळे मेटाबॉलिझम पण चांगलं राहतं आपलं दिवसभर ॲक्टिव्ह राहिल्यानं आणि अशाच प्रकारचं ॲक्टिव्ह आपलं लाईफस्टाईल झालं, तर आपल्याला खूप मोठे-मोठे एक्सरसाइज करायची गरज पडणार नाही. कारण 1 तासभर जिम करून आल्यानंतर, घरी आल्यानंतर एवढं मोठं काहीतरी खात बसलो, दिवसभर ॲक्टिव्ह राहिलो नाही, जागेवर बसून राहिलो, तर वजन नाही कमी होणार आहे. आणि म्हणून तर 2-2 महिने, 3-3 महिने जिम करून सुद्धा लोकांची वजनं हलत नाहीत. कारण ही जी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे, ही जास्त आत्मसात करणं गरजेचं आहे, ना की तुमच्या 2-2 तासाची जिम. हम्म. आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम हे जास्त चांगल्या प्रमाणात सुधारतं. मग तो अगदी 5,000 ते 6,000 पावलं करणारा माणूस जरी असला आणि त्याचं बॅलन्स डाएट असेल, व्यवस्थित प्रमाणात सगळ्या गोष्टी खात असेल, तरी त्याला रिझल्ट जास्त छान येतो रादर दॅन ओके. 2-2 तास जिम करणाऱ्या लोकांपेक्षा. ओके. आणि आता हे तुम्ही म्हणता ना, की एक्सरसाइजचं तर आपल्या आई-वडिलांची सारखी म्हणणं असतं, की बाबा सकाळचं चालायला पाहिजे, सकाळचं चालायला पाहिजे. एक कॉमेडियन आहे अभिषेक उपमन्यू म्हणून. तर ह्याच्यावर जोक पण केला होता, की हं. हमारे इंडियन फादर को ना आप कुछ भी बोलो, पापा मुझे डायबिटीज हुआ है, अरे तुम सुबह चला करो. मुझे पापा ये बीमारी हुई है, तुम सुबह चला करो. म्हणजे त्यांचं एकच उत्तर आहे, की सुबह चला करो. आता वजन वाढलंय, त्याला सगळ्यांचं असतं, की बाबा सकाळी तुम्ही उठून चालत जा 6 वाजता, तुमच्या सगळ्या गोष्टी नीट होईल. तर चालण्यामुळे एवढा इफेक्ट होतो का खरंच आयुष्यामध्ये? खरंच आयुष्यात इफेक्ट होतो. चालाल तर चालाल, अशी म्हण आहे आणि ती बरोबर आहे. चालणं हे तुमच्या ॲक्टिव्हिटीचा पार्ट जर बनला दिवसभराच्या, तर अगदी 100% सांगते माझ्याकडे दिवसभर ॲक्टिव्ह असणाऱ्या बायका जेव्हा वजन कमी करायला येतात, तेव्हा मला त्यांना व्यायाम द्यावाच लागत नाही.
ओके. इतक्या त्या दिवसभर ऍक्टिव्ह असतात. मग ठीक आहे. मग म्हणते जेवण झालं ना, की तुम्हाला मेंटल, फिजिकल पाहिजे ना काहीतरी. म्हणजे आपल्याला त्या वातावरणापासून लांब थोडंसं जाणं पण मग तुम्ही जेवण झाल्यावर 20 मिनिटं चाला. सकाळी वाटलं तुम्हाला खूप वेळ मिळत नाही, सकाळी 20 मिनिटं चाला. दुपारी तुम्हाला असं वाटलं घरातल्या घरात मला चालायचंय, ते पण चाललं तरी चालेल. चालणं हे माणसासाठी खूप आवश्यक आहे आणि चालण्यामुळे आपले जे काही मोठे स्नायू असतात, पायांचे वगैरे, तिथे एनर्जी ॲब्झॉर्ब होते, बरोबर आहे. आणि ती एनर्जी ही ग्लुकोज अपटेक करत असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या लोकांना सुद्धा चालल्यानंतर खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. त्यांना खूप अगदी मोठे-मोठे एक्सरसाइजच करायची गरज आहे असं नाही. फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग जे म्हणतो आपण, वजन उचलणं वगैरे, हे 40शी नंतर थोड्याफार प्रमाणात सुरू केलंत तुम्ही, तर तुमचे मसल ॲक्टिव्ह राहण्यात किंवा मसल मास मेंटेन होण्यात तुम्हाला मदत मिळते. पण हे 40शी नंतर करण्यापेक्षा मी तर म्हणते, तुम्ही अगदी 10वी म्हणजे अ, अ, प एक 20 वर्षाच्या असल्यापासूनच तुमच्या ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली, थोडाफार एक्सरसाइज ठेवलात, थोडंसं मसल स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो आपण. बरेचसे अशा व्यायाम आहेत, की जेणेकरून स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखं त्याला बॉडीला फायदा मिळतो. म्हणजे पुशअप्स असतील, पुलअप्स असतील, अशा गोष्टी आहेत. हे पुरुषांनीच नाही तर बायकांनी पण केलं आणि त्यांचे मसल मास जर का व्यवस्थित मेंटेन झालं, तर हे सगळे आजार आपल्याला दूर लोटण्यात नक्कीच मदत मिळते. बरं आहे. म्हणजे चालणं खरंच त्याने जोक मारला होता. पण अगदी नाही, जोक नाही. खूप चांगलं आहे चालणं. चालण्याने अगदी तुमच्या आम्ही म्हटलं ना, की हार्मोनल बॅलन्स सुद्धा चांगला होतो चालण्याने. बरं ओके. 10 मिनिटं जर का तुम्ही उन्हात म्हणजे सकाळी 8 ते 10 च्या उन्हात चाललात, तर व्हिटॅमिन डी सारखं सुद्धा तुम्हाला ॲब्झॉर्प्शन व्हायला मदत मिळते. व्हिटॅमिन डी तर आपण म्हणतो ना, मला कमी आहे, मला खायचंय, हं. गरज नाहीये. तेवढं केलं तरी तुम्हाला ते होतं आणि त्याने तुमचा मूड पण सुधारतो. आपलं मेंटल जे काही फिटनेस आहे ना, तो पण आपल्याला खूप जास्त गरजेचा आहे. तोच पण जास्त गरजेचा आहे. कारण आता हे जे काही आपली लाईफस्टाईल झाली आहे, ताणाचा भाग आहे, ताणतणाव आहे, कॉम्पिटिशन आहे, हे सगळं आहे. याच्यासाठी तुम्हाला मेंटल फिटनेस खूप गरजेचा आहे आणि तो जर चांगला असेल, तर तुमचा फिजिकल फिटनेस आपोआप सुधारतो. कारण तिथून तुम्हाला मोटिव्हेशन मिळतं. नाही, आपल्याला ॲक्टिव्ह राहायचंय, आपल्याला हेल्दी राहायचंय आणि मग तुम्ही ते बाकीच्या गोष्टी पण व्यवस्थित करता. बरोबर. मग आता हे मेंटल फ्रेश राहण्यासाठी आणि वजन पण कमी करायचं तर मग ट्रॅव्हल करणं हे जे एक कन्सेप्ट आता लोकांना कोरोनानंतर समजलंय, की फिरायला पाहिजे, ट्रेकिंगला जायला पाहिजे, जायला पाहिजे. तर वजन कमी करण्यासाठी आपण एखादा व्यक्ती हे चॅलेंज घेऊ शकतो का, की दर महिन्यामध्ये मी इकडे असं जाणार, एवढे ट्रेक करणार? हो, ते पण गरजेचं आहे. कारण तुम्हाला नेचर क्युअर करतं. म्हणजे तुम्ही एखाद्या नदीच्या किनारी जाऊन नुसतं बसलात, तरी तुमचा मेंटल फिटनेस वाढतो. आपण ओके. मदर नेचर म्हणतो ना, त्याच्यामुळे उलट जर असं घडत असेल, महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही कुठल्यातरी ट्रेकला जाताय, आउटिंगला जाताय, फॅमिलीला बरोबर घेऊन जाताय, तर ते तुमच्यासाठी क्युअर आहे. ते नेचर ओके. तुम्हाला क्युअर करतं तुमचा मेंटल फिटनेस ठेवण्यासाठी, तुमचा ताण कमी करण्यासाठी. त्याच्यामुळे अशा गोष्टी करत असाल तर नक्की करा. मी तर म्हणेल, की सगळ्यांनीच अशा गोष्टी दर महिन्याला, दर 15 दिवसाला कुठेतरी जाणं, निसर्गात टाईम स्पेंड करणं, थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणं नाही, निसर्गात टाईम स्पेंड करणं. अगदी पर्वतीला जरी तुम्ही फिरायला गेलात, तरी तुम्हाला नुसतं टेकड्या चढताना किंवा पायऱ्या चढताना किंवा वरती त्याच्या एक जंगल आहे, तिथे मग चालताना सुद्धा खूप छान वाटतं. कारण मदर नेचर आपण म्हणतो ना त्याला आणि हं. ती आपल्याला हील करण्यासाठी तयार असते. आपण तिच्या संपर्कात गेलो, की ती आपल्याला हील करायला मदत करते. बरोबर. त्याच्यामुळे असं जाणं हे कधीही सुरू करावं. काहीच प्रश्न बरोबर. नाही. आता मॅडम एक नवीन अजून कन्सेप्ट निघाले, की लाईफ स्पॅन आणि हेल्थ स्पॅन. तर मग ह्यात नक्की डिफरन्स काय आहे आणि तो आपल्या लाईफवर कसा इम्पॅक्ट करतोय? आता सीनियर सिटिझन्सची संख्या जास्त वाढत चालली आहे. आपलं आयुर्मान जास्त वाढत चाललंय. कारण औषधं आणि त्याच्यामुळे हे सगळं त्याच्यामुळे एक 60-70 च्या पुढे पण असणारी बरीच लोकं आहेत. पण हं. मग ती लाईफ स्पॅन आणि हेल्थ स्पॅन याच्यामध्ये खूप मध्ये रंगळतात. म्हणजे ती 60-70 ची झाल्यानंतर ती हेल्दी नाही राहू शकत आहेत. ओके. लाईफ स्पॅन वाढलंय, पण हेल्थ स्पॅन नाहीये तेवढं. तर हे जर का हेल्थ स्पॅन आपलं लाईफ स्पॅन एवढं करायचं असेल, म्हणजे तेवढंच आपल्याला हेल्दी पण जगता आलं पाहिजे, असं असेल, तर काही गोष्टींची आपण 40शी पासूनच दखल घ्यायला सुरुवात पाहिजे. ते म्हणजे पहिलं म्हणजे एक्सरसाइज. ओके. 40शी नंतर तुम्ही प्रत्येकाला स्वतःला एक अर्धा ते 1 तासाचा वेळ द्या. चालण्यासारखे एक्सरसाइज आहेत, प्राणायाम आहेत, योगा आहेत, मेडिटेशन आहेत, स्ट्रेंथ ट्रेनिंग मी म्हटलं, की मसल मास वाढलं, हं. तर त्याचा फायदा असा होतो, आपले फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस पण कमी होतात. ओके. कारण आपली बॉडी आपला बॅलन्स चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकते. सो
40 नंतर तुमचं जेव्हा लाईफ स्पॅन वाढायला लागतं तेव्हा हे हेल्दी तुमच्या हॅबिट्स पण वाढल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे चांगल्या क्वालिटीची प्रोटीन्स तुम्हाला पण खायला गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या आहारामध्ये तुम्ही दूध रिलेटेड पदार्थ, दही, ताक हे तर राहायलाच पाहिजे. पण त्याशिवाय काही बिया असतात म्हणजे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तुमचे तीळ आहे, तुमचं जवस आहे. यांचं कॉम्बिनेशन जर का तुम्ही रोज आपण बडीशोप खातो की नाही, तर ते भाजून ते बडीशोपसारखं जरी खाल्लत, तरी तुम्हाला व्हिटॅमिन ई मिळायला आणि एजिंग कमी व्हायला पण मदत मिळते. हॉर्मोनल बॅलन्सला पण मदत मिळते, की जेणेकरून तुमचा मेनोपॉजकडे जाणाऱ्या बरोबर. बायकांचा जो प्रवास आहे, स्त्रियांचं. तो हळू सुखकर व्हायला सुरुवात होईल. सो ही एक हॅबिट आपली आहे. त्याच्यानंतर प्रोटीन्समध्ये तुम्ही जसं मी म्हटलं, की पनीर आहे, दूध आहे, त्याच्याबरोबर सोयासारख्या एक हां. चांगल्या घटकाचा पण आपण कारण बरीच लोकं आपली व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांना तसं कंप्लीट प्रोटीन मिळायला खूप प्रॉब्लेम होतो. हो. तर सोयासारख्या गोष्टींचा तुम्ही रोजच्या आहारात समावेश करायला सुरुवात केलात, कारण सोया हे कंप्लीट प्रोटीन आहे. 100 ग्रॅम सोयामध्ये 40 ते 45 ग्रॅम ओके. प्रोटीन मिळतं आणि प्रोटीनमुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी होतो. म्हणजे संध्याकाळचा भात करताय आणि त्याच्यात तुम्ही सोया चंक टाकलेत, तर त्याच्यात प्रोटीन कंटेंट वाढतं. तुमची सकाळची शुगर कमी व्हायला पण ते मदत करतं. ओके. सोयाची तुम्ही चटणी वगैरे सारखी मी मध्ये माझे पॉडकास्ट केले होते, रील्स केले होते. त्याच्यामध्ये सोयाची चटणी, जी रोज 1 चमचा सकाळ-संध्याकाळ तुम्ही आहारात इन्क्लूड करू शकता. सोयाचे बरेच असे पदार्थ आहेत, की जे आपण भाजी म्हणून त्याचा वापर करू शकतो. सोयाचं हं. पीठ आपण आपल्या नॉर्मल गव्हाच्या पिठामध्ये वापरू शकतो, की जेणेकरून त्याचं प्रोटीन कंटेंट वाढेल. तर अशा काही गोष्टी आहेत, की सोयाच्या तुम्ही प्रत्येकाने जर इन्क्लूड केल्या ज्यांना नॉन व्हेजिटेरियनचा सोर्स कमी आहे, त्यांनी अशा गोष्टींकडे पण काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि त्याच्यामध्ये फॅट कंटेंट कमी आहे. पनीर रोज खायला गेलात, तर पनीरमध्ये तुमच्या प्रोटीन बरोबर फॅट पण आहे. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची पण हं. जास्त शक्यता निर्माण बरोबर. होते. असे बरेच जिमचे लोक आहेत, की जे 100-100 ग्रॅम प्रोटीन खातात, पण त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे सोयासारख्या गोष्टींचा वापर पण रोजच्या आहारात घ्या. रोजच्या आहारात अंड जर का खात असाल, नसेल खात आणि तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही परत सुरू करा. कारण अंडसुद्धा एक चांगला कंप्लीट प्रोटीनचा सोर्स आहे. आपल्या आहारात कंप्लीट प्रोटीनचे सोर्स असणारे हे 2-3च पदार्थ आहेत, की जे आपण रोजच्या आहारात समावेश केला तर नक्कीच हेल्थ सुधारण्यास आपल्याला त्याच्या मदत होऊ शकते. आणि बरोबर. मी म्हटलं तसं व्यायाम आहे, बियांचा वापर करा, प्रोटीन चांगल्या प्रमाणात, फायबरचं पण तेवढंच म्हणजे हं. रोज दिवसभरात निदान 1 पालेभाजी, 2 फ्रूट असे जरी फायबर म्हणून तुम्ही हे केलत आणि बाकीच्या डाळी वगैरे, तरी आपल्याला फायबर चांगले असेल तर गट आपलं चांगलं राहतं. म्हणजे पोट चांगलं राहतं आणि पोट चांगलं राहिलं की आपली पचनशक्ती वाढते. म्हणजे आजार परत कमी होतात आपले. अशा बरोबर. गोष्टी आहेत की ज्याचा आपण 40शी नंतर अगदी प्रयत्नपूर्वक लक्ष देऊन वापर केला, तर आपलं जेवढं लाईफ स्पॅन आहे, तेवढं आपलं हेल्थ स्पॅन पण हं. होईल. बरोबर. आणि आपली डिपेंडन्सी कमी होते मग दुसऱ्यांवरची बरोबर. आणि आपण हेल्दी चांगलं लाईफ जगू शकतो. आणि सोशल नेचर असलं पाहिजे. जसं तुम्ही मगाशी म्हटला, नेचरमध्ये फिरायला जा, तुमचे ग्रुप हं. असतात, ग्रुपमध्ये ॲक्टिव्हिटीज हं. करा. कुठेतरी आपण ट्रेकिंगला जात असतो, फिरायला जात असतो, तेव्हा तुम्ही एकमेकांशी शेअर करता आपलं. बरोबर. त्याच्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होऊ शकतो. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही हेल्थ स्पॅन आणि लाईफ स्पॅन हे इक्वल करायचं असेल तर करू शकता. बरोबर. मस्त आहे. म्हणजे हे खरंच खूप इम्पोर्टंट आहे. कारण आता जसं आम्ही एक लेटेस्ट पॉडकास्ट केला होता घाणेकर सरांचा. तर ते 79 वर्षाचे आहेत हो. आणि ते इथं येऊन बोलत होते आणि अशा प्रकारे बोलले, "माझी कंबर दुखायला लागली, पण पण त्यांची त्यांची नाही." आणि ते म्हटले ट्रेकिंग करताना ते पडले होते. त्यांची कंबरेला फ्रॅक्चर काय त्यावेळी झालं होतं. हो. तरी पण त्यांची गिर्यारोहक आहेत चांगले ते. हां, तर त्यामुळे त्यांना अजिबात म्हटले, की मला काय वाटलं नाही 2 तास इथं 2.5 तास बसून पण. म्हणजे तर त्यांना विचारलं तर म्हटले, "मी सकाळी 4 वाजता उठतो आणि पर्वत चढायला जातो, आवरलं का माझं." तर अशा ॲक्टिव्हिटीजमुळे त्यांना कदाचित हं. लाईफ तर म्हणून हेल्थ स्पॅन आणि लाईफ लाईफ स्पॅन स्पॅन. ते एकत्र झालं त्यांचं हं, परफेक्ट. हं. तर मला जाता-जाता मॅडम तुम्हाला हे क्वेश्चन विचारायचं आहे, की आत्ता आपण सगळं डिस्कस केलं. पण एक व्यक्तीला ना सुरुवात करताना नेहमी कन्फ्युजन असतं. ठीक आहे, तर हा पॉडकास्टमध्ये एखादं कन्फ्युजन असू शकतं, की मॅडम हे सांगतायत, ते सांगतायत. पण आत्ता एक गोष्ट तुम्ही अशी सांगा, की लोकांना क्लॅरिटी मिळेल, की ज्याला वजन कमी करताना सुरुवात करायची आहे, त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? बॅलन्स प्लेट करा. ओके, सर्वात तुमची फर्स्ट. प्लेट बॅलन्स करा. म्हणजे तुमच्या आहारामध्ये जर एक प्लेट पूर्ण असेल, तर जेव्हा आपण 4 तुकडे करतो त्या प्लेटचे, तेव्हा तो एक तुकडा आहे तो पोळी आणि भातासाठी ठेवा. हं, एक तुकडा तुमच्या सॅलडसाठी ठेवा. एक तुकडा तुमच्या फ्रूटसाठी ठेवा आणि एक तुकडा तुमच्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या ज्या आहेत हं. त्याच्यासाठी ठेवा.
ओके. आणि डाळींचा समावेश तुम्ही त्या अर्ध्या प्लेटमध्ये कितीही घेऊ शकता. अशा प्रकारे त्याच्यात म्हणजे डाळी, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फ्रूट हे निम्म आलं पाहिजे तुमच्यामध्ये. सॅलड 1/3 पाहिजे आणि मग पोळी आणि भाताचा 1 तुकडा पाहिजे. हा जर का बॅलन्स साधायचा प्रयत्न केलात तर तुमचे निम्मे आजार असेच जातील. ओके. मस्तच. कारण अनेक जणांचं असतं हो, की पॉडकास्ट कन्फ्युजन बघून असतं. म्हणतात की अरे तुम्ही डॉक्टर लोक तर अजून जास्त कन्फ्युजन क्रिएट करताय. हां. कारण एका पॉडकास्टमध्ये सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे देणं. जे प्रोटीन म्हटलं तर त्या प्रोटीनमध्ये डाळी असतील किंवा नॉन-व्हेज हम्म. असेल. तुम्ही ते कोणतीही गोष्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड करून टाका. 50% ते 70% तुमचं हे सगळं पाहिजे. 20% ते 30% तुम्ही पोळी, भात आणि याला देऊ शकता. बरोबर. पण ते रील्स आणि पॉडकास्टमधून 100% इन्फॉर्मेशन एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला देणं हे कठीणच असतं. म्हणून हो. त्यामुळे पर्सनल कन्सल्टेशन दूध असतं. आहेत आणि कर्ड आहे ते पण हां. त्याच्यामध्ये समावेश करू शकता. बरोबर. त्याच्यामुळे आहेत सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड, पण सिंपल साधं करायचं असेल तर बॅलन्स करा आणि मग ते सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या चालतील. बरोबर. तो आय होप की सगळ्यांना हा पॉडकास्ट आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत. फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.